आताची सर्वात मोठी न्यूज। आता प्रार्थनास्थळ मस्जिदीवरील भोंग्यांवर कारवाई होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा स्पष्ट इशारा। मुंबईसह महाराष्ट्रातील विविध भागातील प्रार्थनास्थळ मस्जिदीवरील भोंग्यांमुळे ध्वनी प्रदूषण होत असल्याचा मुद्दा विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी उपस्थित केला होता। मुंबई उच्च न्यायालयाने 25 जानेवारी 2025 रोजी आदेश देऊन मस्जिदीसह प्रार्थनास्थळांकडून ध्वनी प्रदूषण प्रतिबंध नियमाचे उल्लंघन होणार नाही असे आदेश दिले होते। मात्र त्यांची अंमलबजावणी होत नाही। हा मुद्दा भाजपचे आमदार देवयानी फरादे यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेद्वारे मांडला। उत्तर प्रदेश सरकारने ज्या प्रकारे भोंग्यावर कारवाई केली आहे त्याप्रमाणे राज्य सरकारही कारवाई करणार का असा प्रश्न आमदार फरादे यांनी विचारला होता। यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर उत्तर दिले आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार कुठल्याही प्रार्थनास्थळांवर भोंगे लावण्याआधी परवानगी घेतली पाहिजे। रात्री 10 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत भोंगे बंद असले पाहिजेत। सकाळी 6 ते रात्री 10 वाजण्याच्या कालावधीत दिवसा 55 डिसेबल आणि रात्री 44 डिसेबलची आवाज मर्यादा असली पाहिजे। कायद्यानुसार अधिक डिसेबलने भोंगे वाजत असतील तर त्यावर कारवाई करण्याचे अधिकार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला केंद्रीय कायद्याने दिले आहेत। पोलिसांनी याची दखल घेऊन प्रदूषण नियंत्रण मंडळाला कळवायचे आहे अशी सध्या कायद्याची तरतूद आहे। मात्र याचा अवलंब सध्या होताना दिसत नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की यापुढे कुणालाही सरसकट भोंग्याची परवानगी देण्यात येणार नाही। निश्चित कालावधी करताच भोंगे लावता येतील। त्यानंतर पुन्हा भोंगे लावायचे असल्यास संबंधितांनी पुन्हा पोलिसांकडून परवानगी घ्यावी। ज्या ठिकाणी आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन होईल त्यांना पुन्हा परवानगी दिली जाणार नाही। तसेच भोंग्यांची जप्ती केली जाईल। तसेच या नियमांचे तंतोतंत पालन होत आहे की नाही हे पाहण्याची जबाबदारी पोलीस निरीक्षकांची असेल। अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।